नमस्कार. मराठवाडा नेता युट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज अनंत दिघे साहेबांचा जयंती. आज भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांना नोंद व्हावा असा दिवस. आज प्राण जाय पर वचन निभाय या प्रकारचे भूमिका घेणारे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी जनआंदोलन केलं, त्यांच्या माग पूर्ण महाराष्ट्रातील समाज उभा होता. उपोषण केलं, तडजोडी न करता, अंधारात कॉम्प्रोमाइज न करता त्या व्यक्तीनं समाजासाठी प्राणपणानं लढाई सुरू केली. लाखोच्या संख्येनं लोक उन्हून पाऊस वारा उघड्या रानात झोपत होते. त्याच बाजूला सर्वांचं साथ होती, भोजनाची सोय होती. 18 पगडजातीचे लोक या ठिकाणी सहभागी झालेले होते. मध्यंतरीच्या काळात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाला होता. त्याचबरोबर जबाबदार व्यक्ती सुद्धा बेजबाबदार बोलत होते, कटुता वाढत होती. आणि अशा एका परिस्थितीत काय होणार इकडं सगळ्याचं लक्ष लागलं होतं. मध्येच कोणतरी म्हणायचं की आता ह्यांचं सरकार जाणार, त्यामुळं शब्द पाळायचा विषयच येत नाही. पण एकनाथराव शिंदे ज्यांच्याबद्दल बोललं जातं, गोरगरिबांच्या सुखदुःखात धावून जाणारा, सर्व अर्थानं तन मन धनानं मदत करणारा नेता म्हणून शिंदे साहेबांकडे पाहिलं जातं. त्या शिंदे साहेबांनी नुकताच जो पर्यावरणासंदर्भात महत्वपूर्ण परिषदेला सहकार्य केलं, साथ दिली आणि महाराष्ट्रभर बांबू लागवडीचा जो क्रांतिकारक निर्णय घेतला, अशा एका क्रांती पुरुषाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांना सोबत घेतली. पण या सर्व परिस्थितीत म्हणजे अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याचं काम मनोज जरांगे पाटलांनी अर्थात मनोज दादांनी केलं. लोकांना वाटत होतं ही चळवळ, हे आंदोलन कोणतरी मागच्या दारानं मदत करून चालत आहे. पण मनोज जरांगे यांनी या पूर्ण चळवळीमध्ये, या पूर्ण आंदोलनामध्ये कधी आक्रमक झाले, पण संतुलन घालू दिलं नाही. आणि अखेर आजचा दिवस यामध्ये अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील, जाणकार असतील, आज दस्तूर खुद्द मुख्यमंत्री या ठिकाणी आले. गुलाल लावला मनोज जरांगे पाटलांना आणि सांगितलं, माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सगळ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे. मनोज जरांगे माणूस एक कॉमन माणूस, सर्वसामान्य माणूस. त्यांनी ज्या पद्धतीनं ज्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी नाटागोट्याच्या लोकी कशा नोंदी करायच्या आणि हे सर्व करत असताना हे आरक्षण टिकलाच पाहिजे या दृष्टिकोनातून सातत्याने भूमिका ते मांडत गेले. वाटत होतं एन केन प्रकारेन हा विषय इथेच संपणार. पण ज्या वेळा स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे तुमचा विचार स्वच्छ, हेतू शुद्ध असेल आणि मनात पाप नसेल तर तुमच्या विरोधात असलेली कोणतीही शक्ती काहीच करू शकत नाही, तीच उद्ध्वस्त होते. नेमकं अशाच प्रकारचं घटना आज घडली. आज 27 जानेवारी रोजी स्वतः मुख्यमंत्री, त्याचबरोबर नामदार गिरीश महाजन आणि काही सहकारी आले होते. आणखीनही काही लोकांच्या मनात याबद्दल उलट काहीतरी विचार आहे. पण शेवटी लाखो लोकांच्या जीवनाशी खेळण्याचा कोणी प्रयत्न केला तर परमपिता परमात्मा तो प्रत्येकाच्या हृदयात आहे याचा तळघाट लागल्याशिवाय राहत नसतो. आणि काही माणसं हे बोलाचा भात बोलाची कणी करणारे असतात. काही लोकांना मी मराठा आहे हे म्हणून घेण्याची लाज वाटते. पण अनेक मराठा नेते झाले, त्यांना जे जमलं नाही ते एकनाथराव शिंदे यांनी सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन निश्चित देवेंद्र फडणवीस यांनी हे हायकोर्टामध्ये मंजूर टिकलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या सहकार्यांनी व्यवस्थित लीड न केल्यामुळं
टिकलं नव्हतं. निश्चित हा विजय हा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाचा आहे. आम्हाला आठवतंय, आम्हाला भीती वाटत होती की अण्णासाहेब पाटलासारखा कुठं होतंय का, पण परमपिता परमात्माने हा जो विजय मिळवून दिलेला आहे हे फार मोठं कल्याणाचं पुण्याचं काम. आणि याच बरोबर आम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की जे करोडपती मराठा समाजाचे लोक आहेत त्यांनी स्वतः होऊन फक्त मराठाच नाही, ओबीसी असतील, दलित असतील, त्यांनी या रिझर्वेशनपासून कुठेतरी आम्हाला नको असं सांगायला पाहिजे आणि त्यांचा सत्कार सुद्धा समाजाने केला पाहिजे. किती मनाचा पोठेपणा, काय ती माणुसकी, काय सांगत होते मनोज जरांगे पाटील. अहो खेड्यापाड्यामध्ये गावागावामध्ये ओबीसीची माणसं आणि मराठ्याची माणसं किती प्रेमाने राहतात. समजा ओबीसीच्या माणसाचं मोटर जळाली तर मराठा म्हणतो घेऊन जा बाबा माझी मोटर आणि तुझं पिकाला पाणी दे. त्याच प्रकारे मराठा समाजाची माणसं सुद्धा ओबीसीला मदत करतात. खरोखर मी मनोज जरांगे पाटलांना धन्यवाद देऊ इच्छितो. ज्या माणसाची तब्येत साथ देत नव्हती, ज्यांना अक्षरशः म्हणजे काय होतंय काय नाही अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली होती आणि अशा एका परिस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांनी जे दौरे केले, जे आंदोलन केलं, आमचं पोट सोडून उठायचं की 10, 15, 20 जीसीबीला पुष्पवृष्टी व्हायची. निश्चित त्याचं सुद्धा काही उत्तर आमच्या मित्रांनी दिलं की श्रीमंत मराठा समाज हा गरिबांना गरजवंतांना आरक्षण मिळावं म्हणून करतोय. मित्र हो, आम्ही नेहमी सांगत असतो राठी, लाहोटी, देशमुख, पाटील, भुतोळा असे काही श्रीमंत असतात पण त्यांच्याकडेही काही गरीब असतात. सगळेच देशमुख, पाटील किंवा मराठा समाजाचे बांधव हे श्रीमंत नसतात. आणि एक प्रामाणिकपणानं निर्धारानं कॉमन माणूस योगायोगानं आम्ही त्या गावात गेलो, त्यांच्या वडिलांची मुलाखत घेतली, त्यांच्या ताईची मुलाखत घेतली. एक साधा माणूस त्या ठिकाणी 25 कॅमेरे वेगवेगळ्या चॅनलचे लागलेले होते आणि वाटत होतं काय होणार, या आंदोलनाचं भवितव्य काय. रोज लग्न असेल, मुंज असेल, अंत्यविधी असेल, काय होईल हो, खरंच मिळेल का हो, जरंगी शहीद होतील का हो, अशा लोकांच्या अत्यंत भावना. आणि आपण म्हणतो ना प्रेज गोज अप ब्लेज कम डाऊन, जेव्हा मनुष्य प्रार्थना करतो तेव्हा प्रार्थना हा परमेश्वर ऐकतो आणि आशीर्वाद देत असतो. आणि सर्व विधिज्ञांना, सर्व शासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना हात जोडून पाया पडून नम्र विनंती करतो, कृपया खुट्ट्या मारायचं पाप करू नका. मला काय पाहिजे हे मी मागावं, पण मला ज्या शेजाऱ्याला भारी गाडी आली त्याच्या घरी हेलिकॉप्टर आलं म्हणून मी रडत बसू नये किंवा ते हेलिकॉप्टरचा ऍक्सिडेंट व्हावा अशा प्रकारचा दुर्दैवी विचार, पापी विचार, कपटी विचार घेऊ नये. माझ्या समोर शेकडो उदाहरण आहेत. जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो स्वतः खड्ड्यात पडतो. निश्चित तुम्ही ओबीसीचे नेते असाल, तुम्ही यलम समाजाचे नेते असाल, तुम्ही वंजारा समाजाचे नेते असाल, तुम्ही धनगर समाजाचे नेते असाल, तुम्ही तुमच्या समाजाचं भलं करत असताना इतरांचं वाईट करू नका. आणि हे सर्व होत असताना सगळ्यांचं समाधान व्हावं. खऱ्या अर्थानं 22 तारखेला राम मंदिराची म्हणजे प्राण प्रतिष्ठापना झाली आणि आमच्या रामराज्यात सुरुवातच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत क्रांतिकारक आणि क्रांतिकारक अभूतपूर्व असा हा निर्णय घेतला गेलेला आहे. हा एनी कास्ट हा टिकलाच पाहिजे. यामध्ये ज्या ज्यांना शिक्षण मोफत सांगितलंय ते गेलं पाहिजे. आपण करोडो लोकांना धान्य देतो, घर देतो, गॅस सोर्स देतो आणि मनोज जरांगे पाटील एक कॉमन मॅन, एक किरकिरेट माणूस, ज्याची प्रकृती जेमतेम, ज्याला स्वतःच्या मालकीचं घर नाही, त्या माणसानं जे घडवलंय हा इतिहास घडवलाय, हे परिवर्तन घडवलंय. म्हणून आम्ही परमपिता परमात्म्याच्या चरणी मनोज जरांगे यांना निरोगी दीर्घायुष्य द्यावं आणि एकनाथ शिंदे आणि त्याला साथ देणाऱ्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो.
या संदर्भात राजकारण काय होणार, कुणाला फायदा मिळणार, कुणाला नुकसान मिळणार, आम्ही आज बोलणार नाही. लग्नाच्या वेळेस नवरा नवरीला आशीर्वाद देत असताना आपण काय लेकरू होईल का, पोरग होईल का, पोरगी होईल, असे विचार आणायचे नसतात. नक्कच आहे, वक्कच आहे, काळाच आहे, मग सुमंत भांगे असतील, विभागीय आयुक्त असतील, आम्ही सगळ्याला धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांनी लोकांची जेवणाची पाण्याची व्यवस्था केली. अनेक मला जाणीवपूर्वक लातूरच्या स्वातीताई जाधव ज्या पाण्याच्या टाकीवर जिथं सामान्य माणसाला चढणं मुश्किल आहे त्या ठिकाणी गेल्या. निश्चित त्याने हे एक व्हिडिओ एका चॅनलला बोलल्या, अत्यंत जो 1.5-2 लाख लोकांनी तो व्हिडिओ ऐकला, त्याला व्ह्यूज आहेत युट्यूबला. मी सर्वांना विनंती करतोय, आज एक नव्या अर्थानं खऱ्या अर्थानं रामराज्य सर्वांचंही कर भला तो हो भला. आणि मी फक्त एक नाव घेतलं म्हणजे त्यांनीच केला असं नाही. हजारो लाखो लोक उन्हा पावसात ताणात चालत होते, फिरत होते आणि सर्वांच्या प्रार्थना होत्या की देशाची एकात्मता राहिली पाहिजे. मित्र, मराठवाडा नेता युट्यूब शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, हीच नम्रतापूर्वक प्रार्थना. धन्यवाद. टायटल काय करायचं?